मिरजेत उत्पन्नाचे आणि रहिवासी पुरावे काढण्यासाठी तलाठी आणि सेतू कार्यालयात महिलांची तोबागर्दी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी रेशन कार्ड एकमेव पुरावा ग्राह्य। महिलांना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिली आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी तलाठी कार्यालय आणि सेतू कार्यालय येथे तोबागर्दी केली। सकाळपासून उत्पन्नाचे दाखले आणि रहिवासी पुरावे काढण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या। 21 ते 60 वर्षांच्या लाभार्थी सक्षम महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 इतकी रक्कम शासन जमा करणार आहे। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी दाखला, लाभार्थ्यांचे बँक खाते, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ₹2.5 लाख त्याच्यापेक्षा जास्त नसावे अशा विविध अटी या योजनेत असल्याने दाखले काढण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती। अनावश्यक कागदपत्रे न मागता रेशन कार्ड हे एकच पुरावा ग्राह्य धरून महिलांना योजनेचा पुरावा द्यावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी केली। रांगेत थांबलेल्या महिलांचे बरे वाईट झाल्यास शासन जबाबदार राहील। अनावश्यक कागदपत्रे मागणी शिथिल केली नसल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र गाडे यांनी दिला आहे। महाराष्ट्र शासनाने 2024-25 चे 2 दिवसामागे बजेट सादर केलं। त्या बजेटमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना घोषणा केली। या योजनेमध्ये आपल्या तमाम महाराष्ट्राच्या बंधू भगिनींना ज्या 21 वर्षा व 60 वर्षापर्यंत महिला आहेत त्यांना त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत। त्याच्याकरता त्यांनी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व अशी अनेक कागदपत्राची मागणी केली आहे। आज मिरज मंडल कार्यालय अधिकारी इथं महिलांची तोबागर्दी झालेली आहेत। सकाळपासून महिला इथं रांगेत थांबलेल्या आहेत। जर एखाद्या रांगेत एका महिलेला चक्कर आली व तिचा जीव जर गेला तर त्याला शासन जबाबदार आहे काय? मी शासनाला विनंती करतो की एवढी चांगली आपण योजना काढली तर हे उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला शिथिल करून जे महिलांचं रेशन कार्ड आहे त्याच्यावर जे उत्पन्न आहे ते ग्राह्य धरून ते महिलांना ते ग्राह्य धरून पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा करावी। अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।